आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्सचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथे पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. एक राष्ट्र एक निवडणूक या विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथे राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष चौधरी म्हणाले की निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतरबंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फूट प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या 2 आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून प्राध्यापक मनीषा मांढरे हिला देखील अटक केली आहे. ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घरयादी आणि घरमोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जातील. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी जाऊन घरातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलंय. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीत करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचं औचित्य साधून उद्या 18 मे रोजी नागपुरात भारतीय टपाल विभागामार्फत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये ऐतिहासिक वर्षावर आधारित विशेष रद्दीकरण आणि 3 आकर्षक चित्रमय पोस्टकार्डचं प्रकाशन नागपुरातील केंद्रीय संग्रहालयात होईल. गांधीनगर इथे सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजन गटात 3 कांस्य पदकं पटकावली आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल. नमस्कार.